पुष्पा स्टाईलने चंदन तस्करी करणारे वाहन पकडलं. केज पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांची कारवाई. दिनांक 5/5/2024 रोजी पहाटे 4:30 ते 5:15 वाजेच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक आयशर वाहन हे तोडलेल्या चंदनाच्या झाडांची वाहतूक करीत असून ते केजकडून धारूरकडे जाणार आहे. अशी गोपनीय माहिती मिळाल्यानं पोलीस ठाणे केज व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचा स्टाफ धारूर रोडने धारूरकडे जात असताना नेहरकर यांच्या पेट्रोल पंपासमोर एक आयशर क्रमांक MH24 AU 9383 हा उभा असल्याचं आढळून आलं. चालकास विश्वासात घेऊन वाहनात काय आहे याबाबत विचारलं असता चालकाने वाहनात रिकामे कॅरेट असून त्याच्यापुढे चंदनाच्या झाडाच्या गाभ्याची लाकडं असल्याचं सांगितलं. सदर वाहनातून पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन साहेब यांच्या समक्ष 60 चंदनाचा गाभा भरलेल्या गोण्या आढळून आल्या. त्याचं एकूण वजन 1235.5 किलोग्रॅम किंवा त्याची किंमत 1,97,68,000 असे मिळून आलं. एकूण 2,18,31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आयशर टेम्पोचा जप्त करण्यात आलाय. सदर कारवाई हे पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग केज कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे, जायभाय खेडकर, निसार शेख, तुषार गायकवाड, भागवत शेलार, कैलास ठोंबरे, दिलीप गित्ते, मतीन शेख, शिवाजी कागदे, संतोष गित्ते, महादेव बहिरवाळ, प्रकाश मुंडे यांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे.